राज्यामधील अनेक पालिकांनी मटण विक्रीचा तुघलकी फतवा काढलेला आहे। आतापर्यंत राष्ट्रीय सणांना ड्राय डे सर्वांनी मान्य केलं होतं, पण आता चक्क स्वातंत्र्य दिनीच नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती घाला घालणं कितपत योग्य आहे असा सवाल या निर्णयानंतर उपस्थित होताना दिसतोय। राज्यामधील अनेक महापालिकांनी 15 ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। बरं, या निर्णयामुळे राजकीय वादही निर्माण झालाय। या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधक या निमित्तानं पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। या निर्णयासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडत 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारचा नसून 1988ला तत्कालीन सरकारच्या काळात घेतल्याचा हा निर्णय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्य सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं फडणवीस पुन्हा एकदा सांगतात। 1988 सालापासूनचा हा निर्णय आहे। 1988 साली याच संदर्भातील GR काढण्यात आलेला होता आणि या निर्णयानुसार राज्यात कोणकोणत्या दिवशी मांस विक्रीला बंदी असते त्यावर सुरुवातीला आपण नजर टाकणार आहोत। तर कोणकोणत्या दिवशी मांस विक्रीला बंदी आहे तर गांधी जयंती, महावीर जयंती, गणेश चतुर्थी, 15 ऑगस्ट साधू वासवानी जयंती, 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंती। तर एकंदरीतच आपल्याही लक्षात आलं असेल की कोणकोणते दिवस हे अतिशय महत्त्वाचे। बरं, अनेक महापालिकांनी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वाद उद्भवलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी आता यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। राज्यामधल्या 27 महापालिका सध्या फडणवीसांच्या खासगीरित्या ताब्यात आहेत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी केला। कोणकोणत्या पालिकांनी 15 ऑगस्टला फतवा काढलाय यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 15 ऑगस्टला कुणी हा निर्णय घेतलाय तर सगळ्यात आधी कल्याण डोंबिवली महापालिका स्वातंत्र्य दिनी मटण शॉप बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेचा आहे। मालेगावमध्ये देखील स्वातंत्र्य दिनीच मांस विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 15 आणि 20 ऑगस्टला मटण विक्रीवरती बंदीचा निर्णय घेतलेला आहे। नागपूर स्वातंत्र्य दिनाचं कारण देत मांस विक्री त्या ठिकाणी देखील बंद असेल। तर अमरावती 15 ऑगस्टला मांस विक्रीवरती बंदी त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। जळगावमध्ये स्वातंत्र्य दिनाला मांस विक्रीवरती बंदी आहे। जळगाव पाठोपाठ जर आपण पाहायला गेलो तर एकूणच तब्बल असलेल्या या सगळ्या महापालिका आणि ज्या ठिकाणी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरं, राज्यामधील पालिका हद्दीमधील कत्तलखाने हे 15 ऑगस्टला बंद ठेवण्याबरोबरच मटण मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। बरं, या निर्णयाला अनेकांकडून विरोध करण्यात आलेला आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस जी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत, नेते आहेत, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी तर त्या दिवशी थेट आपण मटण चिकन पार्टीचं आयोजन करणार असल्याचं म्हणत महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवलेला आहे। बरं, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावरून आपलं मत मांडलेलं आहे। स्वातंत्र्य म्हणता मग बंदी कसली आणता असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत सरकार आणि महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावलेत। तर या निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मटण चिकन